राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेदरम्यान सक्षणा सलगर यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं। खऱ्या ओबीसींनाच झेडपी आणि महानगरपालिका मिळाली पाहिजे, डुप्लिकेट असणाऱ्यांना तुम्ही घरचा रस्ता दाखवा असं सक्षणा सलगर यांनी म्हटलेलं आहे। तर खोटं सर्टिफिकेट आणतील आणि आम्ही ओबीसी आहोत असं म्हणतील असंही त्यांनी म्हटलंय। भाषणाच्या ओघात सक्षणा सलगरांनी हे विधान केलंय आणि त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राज राजापूरकर यांनी दिली आहे। कोणाला खडा टोचतोय, कोणाला काटा रुततोय, हे स्पष्ट माझी भूमिका आहे। ओबीसीच्या आरक्षणामधला पॉइंट 1% कमी होणार नाही आणि खऱ्या ओबीसीला त्या ठिकाणी झेडपी, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळाली पाहिजे। डुप्लिकेटांना तुम्ही घरचाच रस्ता दाखवा, कुठेतरी खोटे नाटे सर्टिफिकेट आणतील आणि आम्ही ओबीसी असं नाही चालणार, ही माझी ठाम भूमिका आहे। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या चौकामध्ये त्या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती। अनंतपाळच्या त्या गावाच्या चौकावरतीच ही सभा होती, चौक सभा होती आणि या सभेदरम्यान आमच्या सहकारी सक्षणा सलगर यांच्याकडनं प्रसंगावधानाने भाषणाच्या ओघात बोलताना त्या ठिकाणी एखाद्या समाजाला भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी निघाला। यासाठी मी सर्वप्रथम मंडल यात्रेचा संयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो। मी सकाळी देखील माझ्या फेसबुकच्या माध्यमातून आणि माझ्या मंडल यात्रेच्या पेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं स्पष्ट मत मांडलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।